तर मैत्रिणींनो, सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि माझ्या हातामध्ये एक आहे सुंदर अशी साडी. चला तुम्हाला तर पहिलं साडीचा ब्रँड दाखवते. हा ब्रँड आहे कोल्हापूरचा सगळ्यात फेमस छबी. सौंदर्याची खाण. वॉव! नावच किती इंटरेस्टिंग आहे ना. आणि हो, आतली साडी दाखवते. साडीचा रंग तर इतका गोंडस आहे आणि ही साडी माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की ही साडी मला माझी स्टुडंट मानसीने गिफ्ट केली आहे. साडीवरचा ब्लाऊज शिवायला मला उशीर झाला, पण बघूया आपल्याकडे कुठला मॅचिंग ब्लाऊज आहे का? कारण की माझ्याकडे खूप सारे ब्लाउजेस आहेत. तुम्ही बघू शकता, हे आहे माझं वॉर्डरोब आणि एक्झॅक्ट साडीचा मॅचिंग ब्लाऊज मला मिळालेला आहे. चला मैत्रिणींनो, दाखवते काढून. कसा वाटतोय हा ब्लाऊज? जाईल ना त्या साडीवर? येस, सुंदर वाटेल. आणि आजचा दिवस हा खूप जास्त स्पेशल आहे. ज्यावेळी माझी मुलं ही प्रगतीच्या वाटेवर जात असतात ना, त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद होतो तो मला. त्यामुळे चला एक सुंदर असा ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर असं मॉइश्चरायझर लावा आणि मेकअपची सुरुवात करा. हे बघा, मॉइश्चरायझर मी कुठलं वापरते, काय वापरते, हे माझ्या ॲज पर स्किन आहे. तुम्ही कुठल्याही गुड क्वालिटीचं मॉइश्चरायझर यूज करू शकता. तरीही तुम्हाला प्रॉडक्टची नावं हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. मी नक्की प्रॉडक्टची सगळी नावं मेन्शन करेन. मॉइश्चरायझर छान पद्धतीने लावून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, काल रात्री झोपायला थोडासा झालेला उशीर, त्यामुळे डोळ्याखाली किती आलेला आहे फफीनेस. पण ठीक आहे, 40शीच्या जवळ आल्यानंतर या छोट्या मोठ्या गोष्टी तर व्हायच्याच आहेत. जसं मॉइश्चरायझर आपल्या स्किनसाठी महत्त्वाचं असतं मेकअप स्टार्ट करताना, तसंच सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आहे सनस्क्रीन. आणि हो, मी आज यूज करणार आहे पिल्लीग्रीमचं सनस्क्रीन SPF 50. चला सनस्क्रीनसुद्धा लावून घेऊया, कारण की खूप जास्त बाहेर ऊन असतं आणि जर तुम्ही हा सनस्क्रीनचा लेयर नाही अप्लाय केला तर स्किन आपली डॅमेज होऊ शकते. त्यामुळे मला मैत्रिणींना सांगायचं आहे, डेली बेसिसवर एक गुड क्वालिटीची SPF 50 असलेली सनस्क्रीन आवर्जून यूज करा. आणि ही पिलग्रीमची सनस्क्रीन आहे ना, ही मेकअपच्या आधी तुम्ही यूज केली ना तरीसुद्धा तुमचा मेकअप बिलकुलसुद्धा ऑइली करत नाही. म्हणून मला ही सनस्क्रीन आवडते. बघा, मी शांतपणे पूर्ण चेहऱ्याला, स्पेशली मानेला सगळीकडे सनस्क्रीन लावून घेतलेली आहे. आणि सनस्क्रीननंतर आपण आता आपल्या चेहऱ्यावर स्टार्ट करणार आहे मेकअपचे जे प्रोडक्ट आहेत ते मी जरा नवीन नंतर घेईनच तुमच्यासाठी. पण आता कसं, माझा जो किट बनला आहे त्या किटमध्ये जे प्रॉडक्ट आहेत आणि जे मी डेली यूज करते तेच मी तुम्हाला दाखवते आहे. हे मस्ट बाय प्रॉडक्ट आहे. मेकअप स्टुडिओ ब्रँड आहे. मेकअप स्टुडिओ, लोकं मला लिंक विचारत होती, पण नायकावर किंवा कुठेही तुम्हाला मेकअप स्टुडिओचे पॉट कन्सिलर्स मिळून जातील. आणि शेड आहे ओरिएंटल. बेसिकली हा ऑरेंज आणि ब्राऊनचं मिक्सचर असलेला शेड आहे आणि ह्याची डेन्सिटी पण खूप ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त गोष्टी कलर करेक्शनसाठी यूज कराव्या लागत नाही. तुम्ही या प्रॉडक्टनी कलर करेक्टिंग केलं तरीही तुमचं सगळं चेहऱ्यावरचं जे काही डिस्कलरेशन आहे ते छान पद्धतीने होऊन जातं हाईड. तुम्ही बघू शकता, मंकी माउथ किंवा अंडर आईजवाला एरिया आहे, नोज कॉर्नर्स आहेत, लिप्सचा अराउंड एरिया आपला टॅन होतो. आणि आज बघा, मी डोळ्याच्या वर पण थोडं अप्लाय करते, कारण की डोळ्याच्या वरसुद्धा मला थोडंफार टॅनिंग झालेलं आहे. कधी हे तुम्ही डोळ्याच्या वर करेक्ट करत नाही आणि डिरेक्टली मेकअप करता, फाउंडेशन करता, त्यामुळे डोळ्याच्या वरची आयलिड ही तुमची ग्रे दिसू शकते. त्यामुळे डोळ्याच्या वर पण आपण आज करेक्टिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने मी आज मस्त माझं करेक्टिंग संपवून झाल्यानंतर डिरेक्टली मी फाउंडेशन अप्लाय करते. आणि कसं आहे, फाउंडेशनमध्ये पण खूप सारे मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रँड्स येतात. तुम्ही आता अकॉर्डिंग टू तुमची स्किन तुम्हाला कुठलं फाउंडेशन जास्त सूट करतं, जास्त लाँग लास्टिंग राहतं, हे तुम्हाला बघावं लागेल. पण एक स्पेसिफिकली पुढे जाऊन मी फाउंडेशनवर, डेली यूज जे फाउंडेशन्स आहेत त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेनच. आणि सध्या तर मी अफ्लेर्जाचं फाउंडेशन यूज करते. हे हाय कव्हरेज पण आहे, वॉटरप्रूफ पण आहे आणि बऱ्यापैकी ना माझ्या कॉम्बिनेशन स्किनला ना हे खूप छान टिकतं आहे. कारण की माझी कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे ना, जो माझा टी झोन आहे ना तो सतत ऑइली होतो. आणि ऑइली झाल्यामुळे ना कधी नाकावरून थोडा मेकअप निघू शकतो. पण हे फाउंडेशन
खूप छान काम करतं आहे माझ्या कॉम्बिनेशन स्किनवर आणि खूप हाय कव्हरेज पण आहे आणि खूप जास्त लावायची गरज पडत नाही. त्यामुळे मी सध्या अफ्लेर्जाचं फाउंडेशन यूज करते आहे आणि माझा शेड आहे शेड नंबर 3 लाईट मीडियम. आणि तुम्ही बघा मार्केटमध्ये तुम्ही मेबलिनचं फिट मी फाउंडेशन यूज करू शकता, लॉरियलचं फाउंडेशन यूज करू शकता. त्यानंतर आता शुगर, के ब्युटी अशा सगळ्या ड्रगस्टोअर प्रॉडक्टचे जे ब्रँड्स असतात त्याच्यामध्ये मस्तपैकी तुम्हाला फाउंडेशन मिळून जातील. जर प्रोफेशनल ब्रँड्समध्ये तुम्हाला जायचं असेल तर फॉरेवर 52 आहे, PAC आहे किंवा एलेगल फाउंडेशन्स आहेत आणि ऑफकोर्स शॉपपरेलसुद्धा वन ऑफ द बेस्ट फाउंडेशन आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करू शकता. पण मी आज यूज केलेला आहे अफ्लेर्जाचा आणि नंबर आहे 3. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की माझी स्टुडंट मानसी हिचं आज एक आउटलेट ओपन होणार आहे ठाण्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल छबी हा ब्रँड कोल्हापूरचा वन ऑफ द बेस्ट ब्रँड आहे. कोल्हापुरामध्ये छबीने खूप छान असं नाव केलेलं आहे. त्यांचं इन्स्टा अकाउंटसुद्धा तुम्ही बघू शकता. पण आज छबीची ठाण्यातली जी ब्रांच आहे ती माझी स्टुडंट मानसी ओपन करते आहे. साज मानसी असं नाव आहे आणि ऑफकोर्स मानसीला साज म्हणजे मी तुम्हाला प्रॉपरली तिच्या इन्स्टा अकाउंटला मेन्शन करेन. आणि मला असं वाटतं की इतकं सुंदर कलेक्शन छबीचं आहे ना, त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून तुम्हाला जर ऑथेंटिक कोल्हापुरी डिझाईन्समध्ये काही हवं असेल ना, आता पुढे जाऊन ओपनिंग कशा पद्धतीने आम्ही केलं आणि तिथे शॉप नक्की कसं आहे, कुठे आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला देणारच आहे याच व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत नीट बघा आणि ऐका. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. आणि तोपर्यंत चला माझं फाउंडेशनसुद्धा अप्लाय करून झालेलं आहे. आज मी बिलकुल पण स्किप केलेलं नाही आहे व्हिडिओ. मी अनकटच व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे कारण की खूपदा ना आपल्या मुलींना ना नीट फाउंडेशन ॲप्लिकेशन कळत नाही. तुम्ही बघू शकता मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करताना मी चेहऱ्याचा एकूण एक पार्ट खूप सुंदर पद्धतीने कवर करते. मग अंडर आईज असो, नोज कॉर्नर्स असो, लिप कॉर्नर असो, या सगळ्या पद्धतीने सुंदर असं फाउंडेशन आपण अप्लाय करून झाल्यानंतर आज मी के ब्युटीचं कन्सिलर यूज करते आहे कन्सिलर हायलायटिंगसाठी. नक्की कशाला म्हणतात कन्सिलर हायलायटिंग? कन्सिलर हायलायटिंग म्हणजे तुमचा जो मेन फीचर्स आहे, मिडल पोर्शन आहे, म्हणजेच तुमचं फोरहेड, नोज ब्रिज, अप्पर लिप आणि चीन, अंडर आईजसुद्धा हे हायलाईट करण्यासाठी आपल्या फाउंडेशन टोनच्या 1 शेड लाईट किंवा 2 शेड लाईट जितकं तुम्हाला गोरं दिसायचं आहे तितकं तुम्ही कन्सिलर घेऊ शकता. आणि हे आहे लिक्विड कन्सिलर आणि माझा हा शेड आहे लाईट मीडियम. तुम्ही बघू शकता लाईट मीडियम शेडनी सुंदर असं मी थोडंसं माझे मिडलमधले फीचर्स एन्हान्स करते. आणि मी सारखा कॅमेरा चेक करते की कारण हा माझा माझ्या वॉक-इनमधला बनवलेला फर्स्ट मेकअपचा व्हिडिओ आहे. त्यामुळे कशा पद्धतीने ट्रायपॉडवर मी फोन सेट केला आहे ह्याचं थोडंसं मला कन्सर्न आहे. कारण की हे बघा मी एवढं छान पद्धतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला नीट नाही कळला किंवा नीट नाही दिसला तर काय मजा ना. म्हणून तुम्ही बघू शकता. आणि मी सारखं कॅमेरा पण चेक करते मध्ये. पण बघा आता मी हे जे कन्सिलर यूज केल्यामुळे ना थोडासा हलकासा ना एक ब्राईटनेस ॲड झाला आहे आपल्या फेसवर. दरवेळी मी माझ्या स्टुडंटना पण शिकवत असते की फाउंडेशनमध्ये गोरं करू नका, कन्सिलर हायलायटिंगमध्ये थोडंसं गोरं करा. आणि चला लिक्विड सगळं यूज करून झालेलं आहे. शुगरच्या बनाना पावडरनी मी आता माझ्या पूर्ण फेसला करणार आहे लॉक. तुम्ही जर माझे ट्युटोरियल्स नीट छान लक्ष देऊन ऐकले ना तर तुम्हाला कळेल मी प्रत्येक ब्रँड, प्रत्येक शेड माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे माझा कधी व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर लोक म्हणतात की शेड सांगा, लिंक पाठवा, हे करा. पण तुम्ही नीट बघा, मी प्रत्येक शेड, प्रत्येक प्रॉडक्ट सांगितलं आहे. आणि अशा पद्धतीने बोलता आपण आता लूज पावडरनी पूर्ण आपल्या फेसला केलेलं आहे सेट. लूज पावडर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या मेकअपला लॉक करण्यासाठी. आणि ऑफकोर्स लूज पावडरनी ज्यावेळी तुम्ही मेकअप लॉक करता ना त्यावेळी तुम्ही उन्हामध्ये जा, तुम्हाला थोडा घाम येऊ दे, तरीसुद्धा मेकअप लवकर खराब नाही होत. मेकअपचं लास्टिंग लूज पावडर खूप छान पद्धतीने वाढवतं. त्यावेळी बघा मस्त असा टाईम घेऊन ज्यावेळी तुम्ही बेस क्रिएट कराल ना
तर तुमचा बेस हा खूप वेळ टिकेलसुद्धा आणि खूप स्किन लाईक आणि फ्लॉलेससुद्धा दिसेल. बघा, आज मी अनकट व्हिडिओ टाकते. मला माहिती आहे हा व्हिडिओ बघायला कदाचित तुम्हाला बोर होईल. पण मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, मी जे पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करते, सांगते, ह्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि अशा पद्धतीने झालेली आहे आपली पावडर लॉकिंग. आणि चला फटाफट आय मेकअप स्टार्ट करूया. डेलीसाठी काही एवढा जास्त आय मेकअप मी करत नाही. एक जस्ट ब्राऊन कलर लावते, त्यावर थोडं शिमर अप्लाय करते, बस. मी ॲक्च्युली आज शोधत होते की मला लायनर हवं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आज माझ्या पाऊचमध्ये, मी रोज लायनर लावत नाही ना, त्यामुळे माझ्या आज पाऊचमध्ये लायनर नव्हतं. पण मी नेक्स्ट टाईम जे पण असे व्हिडिओ ट्युटोरियल करेन त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉडक्ट पण चेंज करेन आणि आयलायनर पण तुम्हाला स्वतः कशा पद्धतीने तुम्ही शार्प असं विंग लायनर क्रिएट करू शकता ना, हे सुद्धा मी तुम्हाला शिकवेन. आजचा दिवस हा थोडासा टास्कचाच दिवस आहे, कारण की आज सकाळी मला तिथे ओपनिंगला जायचं आहे. आणि ॲक्च्युली मी स्वतःच तिला म्हणाले की संध्याकाळी नको, आपण सकाळची ओपनिंग ठेवूया, कारण की पटकन माझ्या स्टुडंटचं मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन पण आहे, त्यामुळे मला क्लासमध्ये जाऊन शिकवायचं पण आहे आणि मला कुठेही माझ्यामुळे तिचा खोळंबा नको होता. आणि तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, त्यामुळे तिला फार इच्छा होती की मॅम, मेकअप असू दे किंवा काही असू दे, पण माझं हे सेकंड बिझनेसमधलं जे पाऊल आहे तेव्हा तुम्हीच मला हवे आहेत. आणि खरंच एवढं भरभरून मुलं जेव्हा प्रेम देतात ना, त्यावेळी इतकं मनाला बरं वाटतं. आणि आता बघा, मी जस्ट एक लायटर ब्राऊन कलर अप्लाय केला आहे, खूप नॅचरल लुक ठेवते आणि छान असं टिंटेड शिमर पण अप्लाय करते, कारण की आज आपला थोडा ट्रेडिशनल लुक आहे. आणि मानसीनी मला एवढी आवडीने साडी गिफ्ट केलेली आहे, तर आज तीच साडी नेसून जर मी तिच्याकडे जाईन तर तिचा आनंद अजूनच दुगणित होईल. त्यामुळे बघा, आज थोडा ट्रेडिशनल लुक आहे, ट्रेडिशनल टच आहे आपला. आणि नॉर्मली ना, डेली बेसिसवर खूप जास्त हेवी आय मेकअप नका करत जाऊ, खूप गॉडी वाटतो. आणि बघा, माझी नुसती शोधाशोध चालली आहे. मी आता काजळ बघते की कुठलं लावायचं आहे, आणि ऑफकोर्स फेरारुसी किंवा मॅक किंवा मेबलिन, रेनी, हे सगळे ब्रँड्स आहेत ना, त्याचे काजळ खरंच खूप छान आहेत, लाँग लास्टिंग आहेत. आणि हे काजळ स्पेशली मला आवडतं, कारण की तुमच्या डोळ्यामध्ये जरी पाणी आलं तर हे काजळ खाली स्प्रेड होत नाही. जर तुम्हाला बेसिकली काजळ खाली यायचा इश्यू असेल, काजळ लावल्यानंतर तुमचे अंडर आईज थोडेसे काळपट होत असतील, तर नक्की हे फेरारुसीचं काजळ ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आज त्याला शार्पनरनी शार्प नव्हतं जास्त केलं, त्यामुळे माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं. पण बघा, ज्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे ना, मी थोडं वर बघते, जेणेकरून ते पाणी माझ्या बेसवर नाही जाणार आणि अंडर आईज माझे ओले होणार नाही. आणि ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. ज्यावेळी तुम्हाला वाटतं आहे काजळ लावल्यानंतर डोळ्यामधून पाणी येतं आहे, तर थोडं वरच्या बाजूला बघा, म्हणजे जे पण पाणी येतं आहे ते डोळ्यामध्येच सेट होतं आणि खाली गळत नाही, आणि त्यामुळे तुमचे अंडर आईज खराब होणार नाही. ओके, आता मी फटाफट काजळ लावून झालेलं आहे आणि सोबत सटलच मेकअप असणार आहे हा. त्यामुळे आता काजळानंतर आपल्याला अप्लाय करायचा आहे मस्कारा, लिपस्टिक. ओके, चला फटाफट पुढे जाऊया आणि त्यानंतर मस्तपैकी मस्कारा अप्लाय करू. आणि अगेन मी फेरारुसीचाच मस्कारा यूज करते. हा प्रोफेशनल मस्कारा ॲक्च्युली, पण हा मस्कारा ना मला सगळ्यात जास्त 2 रिझननी आवडतो. मी ना ह्याच्या आधी मेबलिन, शुगर, मी वेगवेगळ्या सगळ्या ब्रँडचे मस्कारा यूज करून बघितले आहेत. पण सगळ्या मस्काराचा प्रॉब्लेम हा होतो ना, की ज्यावेळी आपण तोंड धुतो त्यावेळी आपले पापण्या आहेत ना, ते चिकट होतात. म्हणजे ती लोकं मस्कारामध्ये ना एवढी ग्लू क्वांटिटी टाकतात ना, त्यामुळे सगळे आपल्या पापण्या अख्ख्या चिकट करून टाकतात. पण हा मस्कारा तसा बिलकुल पण नाही आहे. हा मस्कारा मी डेलीसाठी वेअर करते आणि ज्यावेळी आपण फेस वॉश करतो त्यावेळी हा पूर्ण मस्त पद्धतीने निघून जातो, बिलकुल तुमच्या पापण्यांना चिकट करत नाही. म्हणून तेव्हापासून मला हा मस्कारा प्रचंड आवडतो आणि हा रिअल क्लायंट्सवर सुद्धा आम्ही यूज करतो. आणि तुम्हीच बघा ना, मस्कारा लावल्यावर डोळे इतके सुंदर दिसतात. म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा डेलीचा मेकअप करायचा असेल ना, तर डेलीमध्ये ना हलकंसं, जरी तुम्ही जास्त बेस नाही केला तरीही मस्कारा आणि थोडंसं ब्लशर आणि लिपस्टिक, या 3 गोष्टी तरी तुमच्या मेकअपमध्ये मॅन्डेटरी आहेत. आणि बघा, मस्कारा लावून घेतला आणि ह्याच्यामध्ये ना एक छोटा बारीक मस्कारा दिला आहे तुमच्या लोअर लॅशेससाठी. बिकॉज बघा, लोअर लॅशेस ना आपले खूप विरळ असतात, त्यामुळे ना मोठ्या मस्काराने, जो वरचा डबल व्हॉल्यूम असतो, त्याने जर तुम्ही लोअर लॅशेस डिफाईन करायला गेलात ना, तर खूपदा असं होतं ना की डोळ्याखाली लागतं.
पण ह्याच्यामध्ये एकदम बारीक मस्कारा दिल्यामुळे ना त्याचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे इतका सुंदर मस्कारा आहे हा आपण यूज केला आहे. आणि हा आयब्रो डिफायनिंग पेन्सिल फायनली मी विकत घेतलेली आहे. ही इनसाईट नावाचा एक सिम्पल साधा ब्रँड आहे. त्याची ही आयब्रो डिफायनिंग पेन्सिल येते आणि खूपच प्रचंड स्वस्त आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते 150च्या 200च्या मध्ये मिळते आणि शेड आहे डार्क ब्राऊन, पण खूप 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 जास्त सुंदर आहे. म्हणजे महागातल्या ज्या एनेस्टेशियाच्या डार्क ब्राऊन आयब्रो डिफायनिंग पेन्सिल आहेत ना, त्याच्यासारखाच ह्यांचा कलर आहे. म्हणजे ज्या आयब्रो डिफायनिंग पेन्सिलला बेनिफिट 2,500-3,000 रुपये चार्ज करते आहे ना, इथे तुमचं 150 ते 200 रुपयात काम होणार आहे. त्यामुळे परत एकदा सांगते, ब्रँड आहे इनसाईट आणि शेड आहे डार्क ब्राऊन. बघा किती सुंदर आहे आणि नॅचरलच आयब्रो ठेवणार आहे. खूप दिवसापासून मी आयब्रो करायला गेलेले नाही आहे. ग्रे हेअर पण आता माझे खूप जास्त झाले आहेत, कारण की वेळ मिळत नाही आहे. कंटिन्यू आमचे क्लासेसमध्ये 2-2 सेशन्स कंटिन्यू मॉर्निंग आफ्टरनून बॅच चालू आहे. माझ्या क्लासेसमध्ये सध्या मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रॅक्टिस चाललेली आहे. त्यामुळे मला स्वतःला असा वेळ मिळत नाही आहे. पण जेव्हा मला थोडा वेळ मिळेल तेव्हा नक्की जाणार आहे मी आणि छान करणार आहे. असं बघा बोलता बोलता आयब्रोजसुद्धा झालेले आहेत माझे डिफाईन. आणि हे बघा असं मस्त कर्लपनी असं विंचरून घेतले ना आयब्रो, की ते फार नॅचरल आणि सुंदर दिसतात. हे बघा माझे व्हिडिओज आता असतील मोठे, पण मला ना प्रचंड बोलायला आवडतं आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ना छान पद्धतीने एक्सप्लेन करायला सुद्धा आवडतात. चला ब्लशर लावून घेऊया. हे ब्लशर आहे के ब्युटीचं अगेन. थोडासा खोकला आला. आणि कलर आहे हा कोरल. खूप सुंदर कलर आहे. कोरल बेसिकली थोडंसं ऑरेंज आणि पिंकचं कॉम्बिनेशन असतं. खूप नॅचरल आणि सटल दिसतो. कसा लावला आहे बघा. छानपैकी चिकबोन, नोज ब्रिज. नोज ब्रिज असं नाही, जे आपलं चा जो असा काय म्हणतात त्याला, पुढे आलेला पोर्शन असतो किंवा त्याला. आणि हे बघा मी एवढी आळशी आहे ना, काय सांगू तुम्हाला. माझ्या क्लासमध्ये अकॅडमीमध्ये ना एवढ्या साऱ्या लिपस्टिक पेन्सिल आहेत, पण माझ्या सेल्फ मेकअपच्या वॅनिटीत एकही लिपस्टिक पेन्सिल नाही आहे. म्हणून माझ्या आयब्रो डिफायनिंगचा जो डार्क ब्राऊन कलर आहे इनसाईडचा, त्यानेच मी लिपलाईन करून घेते आहे. मला माहिती आहे तुम्ही हसाल मला, पण ठीक आहे, नसल्यापेक्षा केलेली बरी ना. तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन कलरनी मी मस्तपैकी लिपलाईन करून घेतली आहे. आणि आज आपली पिंक साडी आहे, पण माझ्याकडे पिंक कलरची लिपस्टिक आत्ता अवेलेबल नाही आहे. म्हणून मी काय करते, मी मॅकचा जो रुबी वू कलर आहे सगळ्यात रेड, पण मी रेड मला एवढा नको आहे. खूपच जास्त हा म्हणतात ना चेरी रेड कलर आहे. त्यामुळे मी रुबी वू थोडंसं मध्ये लावून घेतलं आहे. आणि ऑफकोर्स फॉरेवर 52चा जो माझ्याकडे एकदम न्यूड लायटर कलर आहे, तो मी वरून अप्लाय करणार आहे. ह्या 2 गोष्टीच्या जुगाडनी मला प्रॉपरली माझ्या साडीला मॅचिंग होईल अशी एक पिंक सेटल टोनची लिपस्टिक झालेली आहे तयार. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना. आणि हो, ग्लॉस तर मी ॲड करणार आहे, कारण की ज्यावेळी तुम्ही ग्लॉस ॲड करताना त्यावेळी तुमचे लिप्स हे सुंदर बुटॉक्स केल्यासारखे सुद्धा दिसतात आणि छान असे पंपी लुक येतो. त्यामुळे माझे लिपस्टिक छान पद्धतीने लावून झाल्यानंतर त्यावर मी एक ट्रान्सपरंट डिओरचा ग्लॉस लावणार आहे. आणि चला ग्लॉस आपण आता लावून घेऊया. वाव, नाईस. फेस कसा दिसतो आहे, छान वाटतो आहे ना. नॉर्मली माझी नॅचरल लाईट आहे माझ्या वॉक इन वॉर्डरोबमध्ये. आणि जर तुम्हाला माझ्या वॉक इन वॉर्डरोबची टूर कधीतरी हवी असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की वॉक इन वॉर्डरोब म्हणून टाईप केलं तर एक दिवस मी माझं साड्यांचं कलेक्शन, माझ्या वॉर्डरोब्समध्ये काय काय कलेक्शन आहे ह्याचासुद्धा एक सुंदर असा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येईन. चला आता माझे केस आहेत ओले, कारण की मी सकाळी केलेलं आहे हेअर वॉश. पण तुम्ही बघू शकता प्रचंड रिअल हेअर आहेत माझे. मी बिलकुल पण काय म्हणतात ते बिमिंग विचारतात मुली मला, ते करून घेतलेलं नाही आहे. माझे नॅचरली कर्ली हेअर आहेत. या कर्ली हेअरला कशा पद्धतीने मी सेट करते, कर्ली हेअरला कसं मी मेंटेन करते, बॅलन्स करते, हा सुद्धा व्हिडिओ पुढे जाऊन मी घेऊन येणार आहे. त्यामुळे बेसिकली तुम्हाला कळालं असेल आपला यूट्यूब अमृत स्पर्श बाय अमृता हे नाव मी का ठेवलं असावं, अमृता मेकअप एक्सपर्ट का नाही ठेवलं, कारण की हा जो चॅनल आहे ना, हा स्पेसिफिकली फक्त मेकअप नसणार आहे, तर हा सगळ्याच रिलेटेड असणार आहे. त्यामध्ये माझं हेअर केअर, त्यानंतर मोटिवेशनल, त्यानंतर ॲज अ बिझनेस वुमन कशा पद्धतीने ग्रो करायचं, सगळे टॉपिक मी भरभरून घेऊन येणार आहे.
माझ्या व्हिडिओमधून. त्यामुळे नक्की व्हिडिओज पुढे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि खूप लोकांपर्यंत पण शेअर करा. खूप सुंदर अशी मरून कलरची ठसठशीत टिकली मी लावलेली आहे. छोटीच आहे जरा, ठसठशीत एवढी नाही आहे, पण क्यूट वाटते आहे. कशी दिसते आहे मी? मस्त. स्किन बघा किती हेल्दी वाटते आणि नॅचरलही दिसते. डोळ्याखालच्या जे फ्लफीनेस आहे त्याला थोडा अवॉइड करा. आत्ताच उठले त्यामुळे ते दिसतंय, थोड्या वेळाने सेटल होईल. आणि हो, आता सगळ्या केलेल्या मेकअपला बाहेर गरमीमध्ये जायच्या आधी या सुंदर स्प्रेनी, ज्याला म्हणतात एकदम लॉंग लास्टिंग स्प्रे, हा आहे लॉरियल इन्फिलिबल स्प्रे रेड कलरचा. हा स्वतःसाठी यूज करते मी, कारण मी आता जिथे जाते तिथे जायच्या आधी मी मस्तपैकी उन्हामधून चालत जाणार आहे, कारण की स्टेशनच्या अगदी जवळ असल्यामुळे माझी गाडी तिथपर्यंत जाणार नाही आहे. त्यामुळे मला थोडंफार उन्हात चालावं लागणार आहे आणि आपला मेकअप त्या उन्हात खराब होऊ नये म्हणून मस्तपैकी हा स्प्रे केलेला आहे. आणि चला झटपट तुम्हाला लुक दाखवते, पण आधी थांबा, जवळून बघून घ्या. किती क्यूट वाटतंय ना, बघा. हेल्दी स्किन वाटली पाहिजे. आणि फायनली एवढा वेळ माझी बडबड ऐकून झाल्यानंतर मानसीने दिलेली छबीची खूप सुंदर अशी साडी मी वेअर केलेली आहे. ब्लाऊज पण झालेला आहे मॅचिंग. कशी दिसते? आणि आर्या दागिन्याचा एक सिम्पल असा चोकर घातलेला आहे. बघा कशी वाटते. आणि सुंदर चापून चोपून ही साडी मला बसली आहे आणि वाव, मला तरी खूप आवडली. आणि चला आता मी घेऊन जाते तुम्हाला छबीकडे. ठाणा स्टेशनपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सच्या 5च मिनटावर, ह्याच्या बाजूला मॅकडॉनल्ड पण आहे ठाण्याचं, रामनिवास हे बिल्डिंग तुम्हाला दिसेल आणि तिथे आमची साज मानसी बाय छबी हे खूप सुंदर आउटलेट तुम्हाला दिसणार आहे. चला मी तुम्हाला घेऊन जाते. फर्स्ट फ्लोअरला हे आउटलेट आहे आणि गेल्या गेल्या मानसी आणि तिच्या मिस्टरांनी माझं वॉर्म वेलकम केलेलं आहे. आणि चला, खूप म्हणजे आतुरतेने ते माझी वाट बघत होते. त्यांचा खोळंबा नको आता. ऑलरेडी सगळी तयारी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता ओपनिंगची पूर्ण तयारी झाल्यानंतर मानसीने सुंदर असं मला ओवाळून घेतलं आहे. आणि छबीच्या ज्या ओनर आहेत, म्हणजे ज्यांच्याकडून मानसीनी ही एक ब्रांच म्हणजे टेकओव्हर केलेली आहे, त्यासुद्धा आता अवेलेबल आहेत. आणि त्या दोघींनी मिळून छान पद्धतीने माझं वेलकम केलं आहे. आणि छबीचं फायनली ठाण्यातलं शॉप आपलं झालेलं आहे ओपन. आणि भरभरून प्रेम आणि मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता, किती भरभरून आहे. आणि तिचे मिस्टर आणि त्यांनी दोघांनीही माझी इतकं सुंदर पद्धतीने वेलकम केलं. आज मानसीचे दोन्हीही मुलगे हे ॲब्रॉडला असतात आणि तरीही सुद्धा या वयात मानसीला असं वाटलं की आज मेकअपच्या जर्नीनंतर आपण अजून एक स्वतःचा बिझनेस ओपन करावा. आणि हा मानसीचा सेकंड बिझनेस आहे. आणि मला वाटतं एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते आणि तिला पुढे नेऊ शकते. तर आपण मानसीच्या या शॉपला नक्की व्हिजिट करा. इतकं सुंदर कोल्हापूर कलेक्शन मला कधीच कुठेच नाही बघायला मिळालं. आणि प्युअर ऑथेंटिक, म्हणजे आता जेनेलियाने सुद्धा त्यांची सिग्नेचर साडी ही शिवाजीच्या प्रमोशनच्या वेळी नेसलेली तुम्ही बघितलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता सुरुवात झालेली आहे. सगळ्या मानसीच्या घरातल्या स्त्रियासुद्धा आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी मला आज भरभरून प्रेम दिलं. मला इतकं छान वाटतं आहे. आणि मानसी मला म्हणत होती की मॅम क्लासेस चालू आहेत, तुम्हाला कसं यायला जमेल? तेव्हा मी मानसीला म्हणाले, अगं तुझ्यासाठी मी येणार नाही तर कोणासाठी येणार? आणि आज मानसीने इतकं सुंदर पद्धतीने आज आमचं इनॉग्रेशन झालेलं आहे. आणि मी आवर्जून सगळ्या ठाणेकरांना सांगते, नक्की छबीच्या या आउटलेटला अगदी ठाणे स्टेशनपासून 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. येऊन नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही ऑलरेडी छबीचे म्हणतात ना कस्टमर असालही, पण आता कोल्हापुरामध्ये हा आधी ब्रँड होता, कोल्हापुरात त्यांनी खूप छान नाव केलं. पण आता आपण ठाण्याला छबीच्या या आउटलेटला नक्की तुम्ही मानसीवरही तसंच भरभरून प्रेम दाखवा. आणि पूर्ण शॉपचं जे इंटिरियर आहे हे इतकं सुंदर कोल्हापुरी इंटिरियर आहे. आणि फोटोज काढून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता, ह्यांनी मला खूप छान माहिती दिली प्रत्येक साडीबद्दल. आणि त्यांचं पॅशन, या प्रत्येक साडीबद्दल असलेली माहिती इतकी सुंदर होती. तुम्ही पण आता ऐका, त्यांनी किती छान पद्धतीने मला सगळं समजावून सांगितलं आहे.
इकडचं जे सगळं आहे ते हँड ओव्हन आहे. ओके. एक साडी तयार करायला साधारण 40 ते 45 दिवस लागतात. आणि प्रत्येक साडीचा ताना आणि ट्रेंडिंगमध्ये आहे, पण ते पॉवरफुल पाहिजे, स्वस्तात पाहिजे. एकदा नेसून टाकून घ्यायची. आता मी एक्झिबिशन्समध्ये खूप आहे, पण हे ऑथेंटिसिटी हे आम्ही सगळं ओन प्रोडक्शन जेनेलिया कलेक्शनमधले खूपच हे सुंदर आहे. फन आणि तसं कस्टमाइज्ड प्रोडक्ट आहे. आज प्रत्यक्षात छबीचं आउटलेट ठाण्यामध्ये अवतरलंय आणि याच्या उद्घाटनासाठी मानसीच्या गुरु त्याच्याकडून मानसीने खूप इन्स्पायरेशन घेतलं आहे. मेकअप फील्डमध्ये असेल, इन जनरल असेल, खूप ग्रूमिंग त्याचं त्याने केलेलं आहे. आणि मग त्या प्रेरणेतनं आम्ही आज हा स्टुडिओ सुरू केला आहे. आणि मग आमची इच्छा होती की अमृताताईंनाच आज या उद्घाटनाला सकाळी बोलवायचं. त्यानेही मोठ्या मनाने होकार दिला. त्यांचंही त्यांच्या फील्डमध्ये खूप मोठं नाव आहे. त्यांचं आर्या दागिना म्हणून एक चांगलं दागिन्यांचं दुकानही आहे. आणि सोशल मीडिया फील्डमध्ये खूप त्यांचा इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांचे ब्लॉग असतात, त्यांचे रील्स असतात आणि खूप नावाजलेलं नाव आहे. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या हस्ते सुरू करावं अशी मानसीची खूप इच्छा होती आणि ती आज फळाला येते आहे. मी मानसीताईंना, सुप्रियाताईंना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आणि असा होता आजचा माझा दिवस. आणि त्यानंतर तिथे आलेल्या मानसीच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांनी खूप भरभरून मला प्रेम दिलं. त्यांनीसुद्धा माझ्याबरोबर सगळ्यांनी छान असे फोटोज क्लिक केले. आणि कसं वाटलं हे मानसीचं आउटलेट, आणि तुम्ही नक्की व्हिजिट करणार का हे मला सांगा. आणि माझाही मोह आवरला नाही. त्यामुळे मानसीची आउटलेटमध्ये इतक्या सुंदर साड्या होत्या, त्यामुळे मी सुद्धा आज 2 साड्या माझ्या स्वतःसाठी घेतलेल्या आहेत. आणि कळत नकळत मी आज मानसीची पहिली कस्टमर ठरलेली आहे. कारण की साड्या म्हटलं की माझा सगळ्यात प्रेमाचा विषय, आणि साडीचं दुकान आणि मी स्वतःला काही घेणार नाही असं होईल का. तुम्ही तर माझ्या सगळ्या पैठणी साड्या आणि माझ्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन आत्तापर्यंत बघत आलेलाच आहात. पण खरं या साड्या इतक्या ऑथेंटिक आहेत, इतक्या प्युअर आहेत, त्यामुळे खरंच इतकं सुंदर. आणि आज मानसीला एक छोटंसं माझ्याकडून मी गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर मी बनलेली आहे आज मानसीची फर्स्ट कस्टमर. आणि इतकं सुंदर वाटतंय मला की कळत नकळत आज पहिली बोनी ही माझ्या हातून झाली आहे. आणि बघा, मानसीकडून छान अशी मी शॉपिंग केलेली आहे आणि माझा रिव्ह्यू सुद्धा सांगितलेला आहे. माझ्या हातात काय आहे, खूप दिवसापासूनची जी प्रतीक्षा होती की कधी बाबा, कधी छबीचं दुकान येणार आहे आमच्या ठाण्यात, कधी येणार आहे. आणि फायनली ती इच्छा छबीने आमची पूर्ण केली आहे. आणि कोल्हापूरमध्ये असताना छबीची मी ऑलवेज फॅन होती. आणि माझी आई तर त्यांची खूप जुनी कस्टमर. आणि माझी आई अशी विचारत होती कधी येणार आहे, कधी. तर आज आवर्जून मी छबीला भेट दिली आहे. आणि तुम्ही बघू शकता मी जी साडी सुद्धा वेअर केली आहे ती सुद्धा छबीचीच आहे. आणि आज मी खूप सुंदर अशा 2 त्यांच्या सुंदर कलेक्शन मधल्या साड्या सुद्धा घेतलेल्या आहेत. तर मला सगळ्यांना सांगायचंय की खरंच या छबीला भेट द्या. आणि इथे जे कलेक्शन तुम्हाला मिळेल ना साड्यांचं, ऑथेंटिक आणि कोल्हापुरी डिझाईन्स, ज्या ह्या आधी तुम्ही खरंच इतकं ऑथेंटिकेशन आणि इतकं प्युअरिटी कुठेच बघितली नसेल. आणि मी तर लिटरली आज फर्स्ट डेला आली आहे, त्यामुळे मला खूप सुंदर कलेक्शन बघायला मिळालं. आणि त्यातले 2 छान साड्या मी घेतलेल्या सुद्धा आहेत, त्यामुळे नक्कीच पुढे मी या वेअर करेनच. त्यामुळे नक्की या. ठाण्याला छबीचं दुकान आहे आणि अगदी स्टेशनपासून 2 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर, मॅकडीच्या बाजूलाच. आणि ऑफकोर्स ॲड्रेस खाली मेन्शन करूच आम्ही, पण नक्की या. आणि माझ्या इन्स्टा फॉलोअर्सला पण मी सगळ्यांना सांगेन की नक्की येऊन छबीला भेट द्या आणि भरभरून शॉपिंग करा. थँक्यू. अशा पद्धतीने आजचा हा सुंदर दिवस झालेला आहे.